कडूस बिझनेसमन बागतीन. इतका वेळ ती जे काही पाहत होती ते फक्त एक स्वप्न होते. ती मनातल्या मनात चक्की झाली की ची किती गाण्याडे स्वप्न पाहत होते ते. तो रागिट्ट माणूस तिच्या स्वप्नात तर आलाच, पण वरून तिचे चुंबनही घेऊन गेला. या विचारानेच तिला एकदम विचित्र वाटले. तिने आपली कंबर पकडली आणि ती कशीबशी उठून उभी राहिली. ती तांब्याभर पाणी घेऊन गटागटा पिऊन मोकळी झाली. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तो तिला लग्नासाठी विचारत होता आणि ती चक्क लाजत होती. एवढेच कमी होते की काय म्हणून ते भयानक स्वप्न पण पडले. ती देवाला म्हणाली की, हे देवा, मी जास्त दिवस जगलेले तुला आवडत नाही का रे? अचानक काहीतरी आठवून तिची नजर घड्याळाकडे गेली. घड्याळात सकाळचे 5:30 वाजले होते. पहाटेचा वेळी पडलेले स्वप्न नक्कीच खरे होते असे म्हणतात. ह्याचा विचार करून ती अधिकच काळजीत पडली की, देवा, हे स्वप्न खरं तर होणार नाही ना? असं म्हणत वहिनी डोक्यावर हात ठेवून बसली. ती स्वतःच्या मनाची समजूत घालत म्हणाली की, चे असे काही होणार नाही. ती सगळी अंधश्रद्धा आहे. त्या गर्विष्ठ माणसासोबत माझी जोडी कधीतरी जमू शकते का? शक्यच नाही. तरीही मनाला शांतता न लाभल्यामुळे तिने सूरजला फोन केला. पहिल्यांदा त्याने तिचा फोन उचलला नाही, पण ती कुठली ऐकते आहे. तिने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. शेवटी त्याने तिचा फोन उचललाच. सूरज झोपेच्या गुंगीतच वैतागून म्हणाला की, ए वहिनी, तुला नक्की काय कामधंदा आहे की नाही? जागी असताना तर चळतेस, पण आता झोपेसुद्धा चळायला लागली आहेस का? त्यावर ती म्हणाली की, सूरज, तुला माहीत आहे का, आज मला एक भयंकर वाईट स्वप्न पडले. ते सुद्धा अगदी पहाटेच्या वेळी पडले आहे. मला खूप भीती वाटत आहे. या घरामध्ये देवाचे घर कुठे आहे का? मी फक्त एकदा हात जोडून पाया पडून येते. मग त्याने विचारले की, असे काय वाईट स्वप्न पडले? एखादे भूत बीत दिसले की काय तुला? मग ती म्हणाली की, नुसते भूत नाही तर तो एक बेताळ आणि ब्रह्मराक्षस होता. तिचे ते बोलणे ऐकून सूरज म्हणाले की, चालू दे तुझे. उद्या मी तुला मारुतीचं मंदिरात घेऊन जातो आणि तिथे तुला एक ताईत बांधायला लावतो. असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला. सूरजने फोन ठेवल्यामुळे वहिनीने डोक्याला हात लावला. तिच्या मनात आले की आता त्या डोकेदुखी माणसाचा विचार करायचा नाही. आज स्वप्नात येऊन त्याने चुंबन घेतले. उद्या तो आणखी काय करेल काय माहीत, असं विचार करून ती अस्वस्थ झाली. इकडे रणवीरला काही केल्या झोप येत नव्हती, म्हणून तो आपल्या खोलीतून उठून बाहेर आला. तेवढ्या समोरून त्याची मोठी काकू पुष्पा येत होती. पुष्पा काकूने त्याला विचारले की, काय रे रणवीर, आज इतका लवकर कसं काय उठलास? त्याने उत्तर दिले की, काही नाही काकू, मला झोपच येत नव्हती. त्यावर पुष्पा काकू हसत म्हणाले की, मानसशास्त्रानुसार जर आपल्याला झोप येत नसेल तर आणि आपण जागे असू तर ह्याचा अर्थ असा असतो की आपण त्यावेळी दुसऱ्या कुणाच्या तरी स्वप्नात आलेलो असतो. तिचे ते ऐकून रणवीर मनातल्या मनात म्हणाले की, आल्या मोठ्या मानसशास्त्राच्या प्राध्यापिका मला ज्ञान शिकवायला. पुष्पा पुढे म्हणाली की, तू स्वतःला बघ ना, तू एखाद्या देखण्या हिरोसारखं दिसतोस. तू कितीतरी मुलींचे हृदय चोरले असशील, काय माहीत, तू नक्कीच त्यांच्या स्वप्नात गेला असशील असे मला वाटते. रणवीर मनातल्या मनात वैतागला आणि स्वतःशीच म्हणाले की, हे लोक किती डोके खातात. यांचा ह्या पालतू तर्काला त्याचा मोठा नमस्कार आहे. तो तोंड आंबट करत पुष्पाला म्हणाले की, हो हो, तुम्ही जा आणि तुमचे काम बघा. असे बोलून तो तरा तरा आपल्या खोलीत निघून गेला आणि त्याने आतून दरवाजा लावून घेतला. दुसरीकडे त्या वाईट स्वप्नामुळे वहिनीला जाग आली होती आणि त्यानंतर तिला अजिबात झोप लागली नाही. तो चिडखोर माणूस थेट तिच्या स्वप्नात येण्या इतपत पुढे गेला होता. तिचे अंतर्मन तिची थट्टा करत तिला म्हणत होते की पुढे काय होणार आहे ते तो नाही तर तूच ठरवणार आहेस. त्याच्याबद्दल इतकं सखोल विचार करायची तुला काय गरज होती? म्हणूनच की काय तो थेट स्वप्नात येऊन तुझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करून गेला. हे आठवून तिचे मन स्वतःशीच कोको हसत होते. वहिनी स्वतःशीच पुटपुटली की तिने त्याच्याबद्दल इतका विचार कधीच केला नव्हता. त्याचे तोंड पाहिले की 3 दिवस जेवण गोड लागत नाही, पण तिचे मन तिला पुन्हा डिवचतच म्हणाले की मग पहिल्या नजरेतच त्याच्यावर कोण इतके फिदा झाले होते. तिने चिडून डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि
गच्च डोके धरून ती तिथेच बसली. ती स्वतःलाच म्हणाली की तिला नक्की काय झाले आहे. हे आता शेवटचे आहे आणि ह्यापुढे ती त्याच्याबद्दल कधीही विचार करणार नाही असं निश्चय करत तिने एक दीर्घ श्वास आत घेतला. आता पूर्णपणे उजाडले होते. तिने बराच वेळ आपल्या खोलीतच इकडून तिकडे चक्कर मारण्यात घालवला होता. सकाळी 7च्या सुमारास तिने आपली अंघोळ आटपून बाहेर आली आणि विचार करू लागले की आज तिला नवीन काम शोधायचे आहे. जेव्हापासून त्या माणसाची आणि तिची गाठ पडली होती तेव्हापासून फक्त अपशकुनच होत होते. तिच्या मनाने तिला परत टोकले की वैनिधी, तू पुन्हा त्याचाच विचार करत आहेस ना. बुद्धीने अशी जाणीव करून देताच तिने आपले डोके झटकले आणि आरशासमोर उभी राहून ती तयार होऊ लागली. तिने निळ्या रंगाच्या जीन्सवर पोपटी रंगाचा कुर्ता घातला. आपले केस मोकळे सोडले. डोळ्यात हलकेच काजळ भरले आणि ओठांना हलकेसे लिपस्टिक लावले. ती स्वतःशीच पुटपुटली की आज पहिल्यांदा ती इतकी नटून तटून तयार झाली आहे. आरशासमोर उभी राहून ती स्वतःशीच दृष्ट काढून मनाशीच म्हणाली की वाव वैनिधी, तू किती गोड दिसते आहेस. तुला त्या माकडासारखं जोडीदार मिळणे कधीच शक्य नाही. तो फक्त स्वप्नापुरताच ठीक आहे. पण तिचे मन लगेच तिला वरडले की तू कितीही समजावले तरीही तुला अक्कल येत नाही. तू पुन्हा पुन्हा त्याचीच आठवण काढत आहेस. मनाचा हा वॉर्निंग मिळताच तिने जीभ चावली. तेवढ्यातच तिचा फोन वाजू लागला. दुसरा कोण असणार, सूरजच होता तो. तिने हातातील बांगड्या नीट सरकवत आणि कांद्याने फोन कानाला दाबत विचारले की बोल रे सूरज. त्यावर तो म्हणाला की ए वहिनी, तुझे काम सांगितले होतेस ते झाले बरं का. सूरज पुढे म्हणाले की ज्या लोकांनी ती जागा जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतली होती ते नेमके कोण आहेत याचा शोध लागला आहे. वहिनीने उत्साहाने विचारले की खरंच, कोण आहेत ते. त्या लोकांचे नाव काढले तरी तिच्या अंगाची आग होत होती. त्यावर त्याने सांगितले की आरजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मालक आहेत ते. त्या कंपनीची एक नवीन शाखा सुरू झाली आहे. त्या कार्यालयासाठी म्हणजे ऑफिससाठी त्यांनी ती जागा निवडली आहे. त्यासाठीच त्यांनी फसवणूक करून त्या गरीब लोकांची हक्काची जमीन हिरावून घेतली आहे. तिने मनातल्या मनात त्या लोकांचा तिरस्कार केला. या जगात कशी माणसे राहतात काय माहीत. गरिबांच्या पोटावर मारून त्यांचं स्वप्नांचा चक्काचूर करून स्वतःच्या यशाचा झेंडा फडकवतात. अशा नराधमांना तर भर चौकात पासावर लटकावले पाहिजे असा विचार तिच्या मनात आला. तेवढ्यात सूरज म्हणाला की तुझे नशीब खूप चांगले आहे बघ. त्याच कंपनीकडून तुला मुलाखतीसाठी म्हणजे इंटरव्ह्यूसाठी बोलवणे आले आहे. जर तुझे नशीब बलवत्त असेल तर आणि तुला तिथे काम मिळाले तर तू ठरवलेले ध्येय अगदी सहजपणे पूर्ण करू शकशील. त्याचे हे बोलणे ऐकून वैनिधीच्या आनंदाला पारवार उरला नाही. ती स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी एका छोट्याशा संधीची वाट पाहत होती. आज तर स्वतःहून एक मोठी संधी चालून तिच्या दारात आली होती. ती उत्साहाने म्हणाली की अरे वाव, खरंच का. सकाळी सकाळी किती छान बातमी दिलीस रे. वैनिधी अत्यंत उत्साहाने सूरजला म्हणाली की तो मला आत्ताच्या आता त्या कंपनीची सगळी माहिती पाठवून दे. मी आजच जाऊन तिथे इंटरव्ह्यू देणार आहे. त्यावर सूरज हसून म्हणाले की इतका वेग म्हणजे स्पीड काही चांगलं नाही बरं का. गडबडीत अपघात झाला तर अवघड होईल. मग ती लटक्या रागाने म्हणाली की तू आधी तोंड बंद कर आणि मला ती माहिती पाठव. असे म्हणून तिने फोन ठेवला. ती आनंदाच्या भरात थेट काटेवर चढली आणि तिने आनंदाने 2 पावले टाकत लहान मुलांसारखा डॅन्स केला. तिच्या मनात आले की ते कागदपत्रे जर तिच्या हाती लागली तर या सर्व समस्येवर नक्कीच काहीतरी तोडगा निघेल. ती मनातून मारुती रायाचे आभार मानू लागली. तिने आपल्या गळ्यात असलेल्या हनुमानाच्या गदेच्या लॉकेटचे मनोभावे चुंबन घेतले. इकडे रणवीर ऑफिसला रेडी होत असताना त्याला पुष्पाने सांगितलेले शब्द वारंवार आठवत होते. त्याचे मन त्यालाच विचारत होते की काकू जे बोलली ते खरं असेल का. आपल्याला रात्री झोप आली नाही याचा अर्थ आपण खरंच दुसऱ्या कोणाच्या तरी स्वप्नात गेलो होतो का. तो स्वतःशीच म्हणाले की ते सगळे खोटे आहे.
काही कामधंदा नसल्यामुळे ती फालतू गोष्टीचा विचार करत बसली आहे. तिला खरंच अक्कल नाही असे म्हणत त्याने घड्याळ पाहिले आणि तो बराबर तयार होऊन खाली उतरून आला. तो खाली पोचला तेव्हा तिथे लेडीज क्लब आधीच सुरू झाला होता. आई सर्वांशी काहीतरी बोलत हसत उभी होती. त्यातल्या त्यात साहित्या तर पोट धरून हसत होती. रणवीरने आपल्या बोवया उंचावून त्यांच्याकडे निरखून पाहिले. त्याला पाहताच साहित्याचे हसू आणखीनच वाढले. ती त्याला उद्देशून म्हणाले की आरडाओरडा करत ये रे नालायक मुला, असे म्हणत ती कळकळून हसायला लागले. आई साहित्याला शांत करण्यासाठी दटावत होती, तरीही साहित्याला त्याचे काहीच फरक पडत नव्हते. साहित्य रणवीरचे केस विस्कटत म्हणाले की ए दादा, तुझ्या डोळ्यांसमोर त्या मुलीने तुला नालायक म्हटले, तरी तू गप्प राहून ते सगळे पाहत उभा होतास का? माझा तर ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तुला त्या मुलीवर लव झाले की काय, म्हणूनच तू तिला काही न बोलता सोडून आलास ना? तिचे ते बोलणे ऐकल्यावर रणवीरला त्यांचं हसण्यामागचे नेमके कारण समजले. त्याचा तो चिडलेला अवतार पाहून आई घाबरली. ती म्हणाली की ते काय आहे ना, गॅसवर दूध तापवायला ठेवले आहे असे वाटते, मी बघून आले, असे म्हणत आई तिथून हळूच सटकली. साहित्या त्याचा तो चिडलेला अवतार पाहून आईच्या मागे धावत म्हणाले की जरा थांब, मी पण येते. तेवढ्यात पुष्पा काकू देखील तिथून निघताना म्हणाले की अरे 1 मिनिट थांबा, तुमच्या मोठ्या काकांचे कपडे इस्त्री करायचे होते, मी तर ते विसरूनच गेले. असे बोलून त्यानेही तिथून पळ काढला. रणवीरने सुटकेचा निश्वास सोडला. हे घर आहे की एखादी नाटकाची कंपनी? काय सोंग चालवले आहे ह्या लोकांनी, असा विचार त्याच्या मनात आला. या सगळ्याला ती लेडी बुलेटच कारणीभूत आहे. तिने सर्वांसमोर माझी कॉमेडी करून ठेवली आहे, असे तो स्वतःच्या मनाशीच म्हणाला. तो दात ओटकात स्वतःशी म्हणाले की ती पुन्हा कधीतरी नक्की सापडेल, मी तिला सोडणार नाही, मलाही कधीतरी संधी मिळेलच, असे म्हणत त्याने रागाने घरातून बाहेर पाऊल टाकले. तो ऑफिसमध्ये पोचला आणि आपल्या कामात व्यस्त झाला. अचानक त्याचे लक्ष त्याच्या कॅबिनमधील स्क्रीनवर सुरू असलेल्या फुटेजकडे गेले. त्याने आपले डोळे चोळले आणि पुन्हा एकदा निरखून पाहिले. तीच आहे काही? हो, तीच होती. वहिनी ओ गॉड, ही इथे पण पोचली की काय? पण आमच्या कंपनीमध्ये ही काय करत आहे, असे तो स्वतःच्या मनाशीच म्हणाला आणि विचार करू लागला. ती रिसेप्शन जवळ उभी राहून काहीतरी चौकशी करत होती. कॅमेरा फुटेजमुळे ते दृश्य त्याला तेढ दिसत होते. ती तिथून पुढे जाण्यापूर्वीच त्याने रिसेप्शनिस्टला फोन लावला. तिने फोन उचलून म्हणाले की हॅलो, सांगा सर. त्याने विचारले की आता तुझ्याशी जी मुलगी बोलत होती ती कोण आहे आणि ती काय विचारत होती. मग रिसेप्शनिस्टने उत्तर दिले की त्या मुलीचे नाव वैनिधी आहे, ती इंटरव्ह्यू कुठे सुरू आहे त्याबद्दल विचारत होती. ठीक आहे, थँक्यू, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. याचा अर्थ ती मॅडम आपल्या कंपनीत नोकरी मागायला आली आहे. काय माहिती, हिला कुठे दुसरीकडे साधं काम तरी मिळालं नाही का? आपली कंपनी जाडायची पण हिची लायकी नाही. राहू दे, आता माझी वेळ आली आहे. मला झालेल्या सगळ्या अपमानाची मी व्याजासकट परतफेड करणार. ह्या माजलेल्या मुलीचा चांगलाच धडा शिकवतो आता. त्याने लगेचच इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅनेजर अविनाशला फोन लावला. हॅलो अविनाश, आता वैनिधी नावाची मुलगी येईल, तिला माझ्या केबिनमध्ये पाठवून दे. हिचा इंटरव्ह्यू मी स्वतः घेणार आहे, असं रणवीर म्हणाला. काय झालं सर, काही अडचण आहे का, त्याने विचारलं. काही नाही, मी जेवढं सांगितलं तेवढं कर, असं म्हणून त्याने फोन कट केला. विजयाचं हसू हसत तो स्वतःशीच म्हणाला. स्वतःहून जाळ्यात अडकायला तूच चालत आलीस, असं म्हणत त्याने लॅपटॉप उघडला आणि तो कामाला लागला. वैनिधी रणवीर जहागीरदार यांच्या इंटरव्ह्यू मॅनेजमेंट कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आले होते. बाप रे, गरिबांचं रक्त सोसून किती मोठी कंपनी उभी केली आहे याने. एका रात्रीत भूकंप येऊन ही कंपनी बुडून गेली पाहिजे. तिने मनातल्या मनात या कंपनीचा मालकाला म्हणजेच रणवीरला कितीतरी शाप दिले. ते जर त्याने ऐकलं असतं तर नक्कीच त्याला हार्ट अटॅक येऊन ते मरून गेला असता. नको ग बाई, आपल्याला काय करायचं, दुसऱ्याचं कसंही होऊ दे, ते कड्ड्यात जाऊ दे, मला फक्त ती कागदपत्र मिळाली म्हणजे झालं.
शेवटी ती इंटरव्ह्यू चालू असलेलं मजल्यावर पोचली. तिच्या सारखेच नोकरी मागायला आलेले इतर लोक तिथे रांगेत बसले होते. ते बघून तिला थोडी भीती वाटू लागली. जर नोकरी मिळाली नाही तर काय करायचं? माझा सगळा बेतच उलटून जाईल ना. इथं वैनिधी कोण आहे? तेवढ्यात एक शिपायाने तिचं नाव पुकारलं. मीच आहे. का, काय झालं? ती म्हणाली, मॅडम तुमचा इंटरव्ह्यू होणार नाही. 4थ्या मजल्यावर जा, तिथे मालकाची केबिन आहे, तिथेच जा तुम्ही. तो म्हणाला. तिला खूप नवल वाटलं. तिथे फक्त मला एकटीलाच का बरं पाठवलं जात आहे? इथे नक्की काय चाललंय? मनात गोंधळ घेऊन ती तिथून उठली आणि चालू लागली. त्याने सांगितल्याप्रमाणे 4थ्या मजल्यावर पोचल्यावर तिने विचारत मालकाची केबिन कुठे आहे ते शोधून काढलं आणि ती तिकडे गेली. एक्सक्यूज मी सर, असं म्हणत तिने हळूच दरवाजा ढकलला. हो या, आत या. आतून आवाज आला. हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना? खूप जवळून ऐकलाय. असं विचार करतच ती आत गेली. तिथे खुर्चीत बसलेल्या माणसाला बघून वैनिधीचं डोकं एकदम सुन्न झालं. या कंपनीचा मालक हाच दृष्ट माणूस आहे का? तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि रागाने तिच्या अंगाचा थरकाप उडाला. ह्याचा अर्थ हाच तो माणूस आहे जो गरिबांची संपत्ती हडप करून ऐटीत जगतोय. नशीब त्याचं की तिथे आजूबाजूला कोणत्याही दगड नव्हता, नाही तर तिने त्याचं डोकं नक्कीच फोडलं असतं. पण निधी, हा माणूस तुला नोकरी देईल का? कधीच नाही. ह्या माजलेल्या माणसाला धडा शिकवण्यासाठी आत्ता मला दुसरं एखादा मार्ग शोधावा लागेल. ती तिथून मागं फिरून निघून जाणार तेवढ्यात तो उपरोधाने म्हणाला, अरे रे रे मॅडम, काय झालं? अशा घाबरून का पळताय? तुमची लायकी मला आधीच माहीत झाली आहे. आता इथे नोकरी मिळणं हे एक स्वप्नच आहे असं तुम्ही स्वतःच ठरवून टाकलं की काय? तो मुद्दाम तिला डिवचण्याचा प्रयत्न करत होता. हा गर्विष्ठ माणूस. तिने आपले हात रागानं आवळले आणि थेट जाऊन त्याच्या समोर बसले. माझं कसब काय आहे हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तुझ्यासारख्या माणसाच्या कंपनीत काम करायची मला काही हौस नाही, असं ती म्हणाली. मग काय इंटरव्ह्यू न देताच जाणार का? पेपरवेट हातात फिरवत त्याने अगदी उपहासाने विचारलं. मिळालेली ही संधी अशी कशी वाया घालवता? करून घे जे काय करायचं आहे ते. तुझा हा सगळा माज उतरायला मिळालेली ही संधी मी कशी काय सोडणार? ती मनातल्या मनात म्हणाली. ती एकही शब्द न बोलता पुढे झाली आणि तिने आपले रिझ्युमे त्याच्या समोर सरकवलं. त्याने ते उघडून पाहिलं. वाव, छान आहे. तुझं सगळं शिक्षण पूर्ण झालंय तर? तुझं हे तडबड बघून मला वाटलं होतं की तू जेमतेम 10वी पास झाली असशील, असं म्हणत तो कोचकपणे हसला. हा मुद्दाम मला चिडवतोय. त्याच्या समोर ठेवलेली पेन्सिल उचलून थेट त्याच्या अंगात खुपसून देऊ का? नाही निधी, शांत हो. आता हा तुझा बॉस आहे. हे सगळं तुला सहन करावंच लागेल. तिने स्वतःला कसं तरी आवरलं आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत तू किती जणांची डोकी फोडली आहेस? त्याने विचारलं. त्याच्या ह्या प्रश्नाने तिला खूप राग आला. इंटरव्ह्यूमध्ये विचारतात का असं प्रश्न? तुम्ही इंटरव्ह्यू घेता की काय? ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्याला अनुसरून प्रश्न विचारा ना, ती म्हणाली. मी जे विचारलं त्याचं उत्तर दे, तो म्हणाला. हो, तुम्ही आडवे आले नसता तर माझी 100री पूर्ण झाली असती, ती तोंड वेडावत म्हणाली. त्याने कसाबसा आपला राग गिळला. बर, तुला कोणत्या प्रकारचं इव्हेंट प्लॅन करायला सगळ्यात जास्त आवडेल? त्याने विचारलं. तुझी अंत्ययात्रा असेल तर तो कार्यक्रम मी अगदी आनंदाने आणि ताटामाटात करेन, ती मनातल्या मनात पुटपुटली. हॅलो, असं म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यासमोर हात हलवला. ती लगेच भानावर आली. तुलाच विचारतोय, तुला कोणत्या इव्हेंट प्लॅन करायला आवडेल? त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. लग्नाचा, तिने तोंड फुगवून उत्तर दिलं. छे, लग्नाचं इव्हेंट प्लॅन करायला तू अजिबात लायक नाहीस. लग्नात पत्रावळी उचलायला मात्र तू अगदी योग्य आहेस. रणवीर मुद्दामच वैनिधीला त्रास देत होता आणि तिला चिडवत होता. त्याच्याशी पंगा घेतल्यावर तो तिला सहज सोडणार नव्हता. त्यात बर म्हणजे त्याच्याच ऑफिसात येऊन त्याच्याच समोर बसून ती त्याला तोरा दाखवत होती.
हा रणवीर जागीरदार नेमकं कोण आहे हे आता तिला चांगलंच समजणार होतं. लग्नात पत्रावळी उचलायला तू योग्य आहेस असं रणवीरने म्हणताच वैनिधीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. जणू काही तिला मिरचीच लागली होती. रागाच्या भरात ती आपले दात ओठ कात होती. तिचा तो रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पाहून रणवीरला हसूच फुटत होतं. बघता बघता तिचं अवतार एखाद्या महाकाळीसारखा झाला. ती खुर्चीतून उठली आणि सरळ रणवीरच्या जवळ आली. आपले लाल झालेले डोळे वटारात ती म्हणाली, काय रे, मी तुला लग्नाच्या कार्यात पत्रावळी उचलण्यासारखी दिसते का? आमच्या घरात मी एखादी राणीसारखी वाढली आहे. मला असं म्हणायची तुझी हिंमतच कशी झाली? आधी अर्षा स्वतःचं तोंड बघितलं आहेस का? गटार साफ करणारा माणूस सुद्धा तुझ्यापेक्षा चांगलं दिसत असेल. रस्त्यावरचं कचरा उचलायची सुद्धा तुझी लायकी नाही. आज मात्र माझं नेम चुकणार नाही, 100 पार करूनच राहणार असं म्हणत ती आजूबाजूला काहीतरी शोधू लागली आणि तिने रणवीरच्या हातातील पेपरवेट हिसकावून घेतला. ती त्याच्या डोक्यात तो मारणार एवढ्यात रणवीरने चपळाईने तिचा हात पकडला. त्यामुळे तिचा समतोल बिघडला आणि ती थेट रणवीरच्या मांडीवरच येऊन बसली. ह्या मुलीला समोर दिसेल त्याचं डोकं फोडायचं काय आजार आहे की काय? स्वतःला कुठली मोठी राणी समजते. ही राणी हॉटेलमध्ये किती जेवण वाढायची हे रणवीरने स्वतः पाहिलं होतं. तिने स्वतःला रणवीरच्या तावडीतून सोडवण्यासाठी खूप धडपड सुरू केली, पण रणवीरने मात्र तिची कंबर घट्ट धरून ठेवली होती. रणवीरने तर तिला फक्त थोडं चिडवायचंच ठरवलं होतं, पण ही मुलगी तर अंगात आल्यासारखी वागू लागली. बाप रे, ही दिसायला जरी नाजूक असली तरी भलतीच कडक निघाली. सोड मला. त्या दिवशी सुद्धा तू असंच पकडून स्वतःला वाचवलंस. खूप मोठा शहाणा समजतोस ना स्वतःला? माझ्याबद्दल तुला अजून काहीच माहीत नाही. माझ्या नादाला लागला तर मी गप्प बसणार नाही असं म्हणत ती सतत हातपाय मारत होती. आता जर रणवीरने तिला सोडलं असतं तर नक्कीच तिने त्याचं डोकं फोडलं असतं. तुझं डोकं नक्कीच ठिकाणावर नाहीये असं म्हणत रणवीरने वैनिधीला आणखी जवळ ओढलं. मुलींमध्ये जी नाजकात म्हणजे नाजूकपणा असायला हवी तिचा 1% तुझ्यामध्ये नाहीये. तुझ्याशी जो लग्न करेल त्याने नक्कीच मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असणार. रणवीरने आपली पकड तिच्यावर आणखीच घट्ट केली. त्यामुळे वैनिधीला आणखीनच राग आला. पण तिने दोन्ही हात रणवीरने पकडल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. ती स्वतःला सोडवण्यासाठी सारखी धडपडत होती. ती अगदी रणवीरच्या छातीवर टेकली होती. तेवढ्यात अचानक अविनाश केबिनचा दरवाजा उघडून आत आला. त्या दोघांना अशा अवस्थेत बघून अविनाशला चक्कर यायचंच बाकी राहिला होता. तो तिथेच तबकला. पण काहीही असलं तरी रणवीरला उलट प्रश्न विचारायची हिंमत अविनाशमध्ये कधीच नव्हती. अविनाशने लगेचच मागे वळून पाहिलं. सॉरी सर, मला खरंच माफ करा. मी चुकीच्या वेळी आत आलो असं वाटतंय असं म्हणत तो रणवीरच्या उत्तराची वाट न पाहताच घाईघाईने केबिनच्या बाहेर निघून गेला. त्याने नक्की काय गैरसमज करून घेतला होता कोण जाणे. त्याचवेळी रणवीरने आपली पकड सैल करताच वैनिधी लगेच मागे सरकली. तिने आपले कपडे नीट केले आणि तोंड वाकडून म्हणाली, सॉरी. तिच्या तोंडून सॉरी ऐकून रणवीरला आश्चर्य वाटलं. ही खरंच सॉरी म्हणते की हा आपला भ्रम आहे? या रागीट मुलीने माझ्याकडे माफी मागितली यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आता काय, तुम्ही माझं इंटरव्ह्यू घेणार आहेत की मी निघून जाऊ? तिने अगदी शांत स्वरात विचारलं. रणवीरने संशयाने तिच्याकडे पाहिलं. ही मुलगी इतक्या लवकर कशी काय शांत झाली? मनातल्या मनात ही नक्कीच काहीतरी वेगळा बेत आखत असणार. तिचा हा सगळा तोरा उतरवण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे असं रणवीरला वाटलं. तिने केलेला अपमानाचा सगळा हिशोब चुकता करायचा होता. तिला असं सहज कसं सोडता येईल? तुझा रिझ्यूमे खूपच रंजक आहे. मी एक काम करतो, आपल्याला आत्ताच एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. तू त्यासाठी एक टीम तयार कर. बघूया तुझ्यामध्ये नक्की काय कसब आहे. त्यानंतर तुला कामावर ठेवायचे की नाही याचा मी विचार करेन असं रणवीर आपले हात बांधून म्हणाला.
कसंही करून तिला कामावर ठेवायचंच होतं. पण ते नोकरी दिली तर ह्या हुशार मुलीला संशय आला असता. कदाचित तर तिने नोकरी नाकारलीही असती. म्हणूनच रणवीरने ही शक्कल लढवली होती. ठीक आहे, मी करते, असं म्हणत तिने रणवीरने दिलेले फाईल हातात घेतले आणि वादळासारखे केविन बाहेर निघून गेले. इथून पुढे आता तुझे वाईट दिवस सुरू झाले आहेत, असं रणवीर मनातल्या मनात म्हणाला. अरे रे, मी इथे उगीच काम करायला आले? असं म्हणून तू स्वतः माझ्या पाया पडून गायवाया करशील? बघच आता तुझं हा माज मी कसा उतरवतो ते. त्याच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर वैनिधी इतकी खुश झाली होती की तिथेच 2 पाऊल आनंदाने तिरकवीत असं तिला वाटत होतं. तरीही त्याने तिला कामावर घ्यायला इतकं लवकर होकार दिला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. हा मूर्ख माणूस नक्कीच मनातल्या मनात काहीतरी कारस्थान रचत असणार असा तिला संशय आला. काहीही असो, थोडी जरी गडबड झाली असती तर हाताची नोकरी गेली असती. बरं झालं मी वेळीच स्वारी म्हणून सगळं निस्तरलं. मला ती कागदपत्र मिळेपर्यंत तो देईल तो त्रास सहन करावंच लागेल. त्यानंतर मी त्याला कशी मातीत मिळवते ते बघत. काहीही करून ही कंपनी सोडण्यापूर्वी त्याचं डोकं फोडून मला माझी 100 पूर्ण करायचीच आहे. पण त्याने अजून तुला नोकरी दिली कुठे आहे, असं तिच्या मनाने तिला बजावलं. काहीही असलं तरी तो नोकरी देणारच. ही सगळी त्याची नुसती नाटक आहेत, ती स्वतःशीच म्हणाली. ती कॅरिडोरमधून पुढे जात असताना मगाशी केबिनमध्ये आलेला मॅनेजर तिच्याकडे डोळे मोठे करून अजब नजरेने पाहत होता. ते बघून तिला भलतंच विचित्र वाटलं. या कंपनीत काम करणाऱ्या सगळ्यांचेच डोके फिरले आहे की काय, असं विचार वैनिधी करू लागली. तेवढ्यात तिला अचानक मगाशी घडलेला प्रकार आठवला. अरे रे, मी रणवीरच्या मांडीवर बसले असताना याच माणसाने आम्हाला पाहिले होते ना, म्हणूनच तो असं विचित्र हसतो आहे. तर देवा, आता आणखी काय काय सहन करावे लागणार आहे कुणास ठाऊक, असे म्हणत ती जमिनीकडे पाहत तिथून चालू लागली. पार्किंगमध्ये नीट उभी असलेली रणवीरची गाडी दिसताच तिच्या अंगाच्या थरकाप उडाला आणि जुना राग पुन्हा उपाळून आला. याच गाडीतून उतरून त्याने तिच्या अंगावर रस सांडला होता आणि सगळ्यांसमोर तिचा अपमान केला होता ना. तिने हळूच आपल्या नजरेने आजूबाजूचा परिसर न्याहाळला. तिथे कोणीही नाही ह्याची खात्री पटताच तिने खाली वाकून एक मोठा दगड शोधून काढला. तो दगड थेट त्याच्या गाडीचा काचेवर फेकून मारला. काच फुटताच तिथे एक क्षणही न थांबता तिने धूम ठोकली. रणवीर आपले काम संपून घरी परतला होता. घरात त्याची बहीण साहित्या रोपट्यांना पाणी घालत होती. रणवीर गाडीतून उतरताना मनातल्या मनात त्या वैनिधीचाच विचार करत होता. तो स्वतःशीच म्हणाले की ती मुलगी म्हणजे वैनिधी फक्त हॉटेलमध्ये जेवण वाढायचे किंवा असेच किरकोळ कामे करायच्या लायकीची आहे. हिने आपल्या पदवीच्या म्हणजे शिक्षणमध्ये 3 विषय शिल्लक ठेवले आहेत. म्हणजे ती नापास झाली आहे. ते विषय नंतर नीट परीक्षा देऊन पास व्हायचं साधा प्रयत्नही तिने केला नाही. इतकी ती महामूर्ख आहे. मी परदेशातून MBA पूर्ण करून आलो आहे. माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला ह्या बिंडोक मुलीची टीम तपासावी लागत आहे. हाच मोठा मूर्खपणा आहे. रणवीरने आपली गाडी पार्क केली आणि तो खाली उतरला. समोर उभ्या असलेल्या साहित्याकडे पाहतो नेहमीसारखंच कडक आवाजात म्हणाला, काय तोंड बघत उभी आहेस? झाडांना नीट पाणी घाल, असे म्हणत तो पुढे निघून गेला. पण गाडीची मागची फुटलेली काच पाहून साहित्या थक्क झाली होती. काय रे दादा, काय झाले हे? कुणाशी तरी भांडण करून आलास की काय? कुणाच्या अंगावर चिखल उडवलास म्हणून त्यांनी तुझ्या गाडीची अशी अवस्था केली आहे, असे साहित्य मागून वरडून म्हणाले. तिच्या बोलण्याचं रणवीरला सुरुवातीला काहीच अर्थ समजला नाही. साहित्याचं बोलणं ऐकून रणवीर तसाच मागे फिरला आणि त्याने आपल्या गाडीकडे पाहिलं. गाडीच्या मागची काच कोणीतरी पूर्णपणे फोडून टाकली होती. ते बघून रागाने त्याचा चेहरा एकदम लालबुंद झाला. हे कृत्य नक्की कोणी केलं असावं? सकाळी तर गाडी अगदी व्यवस्थित होती. याचा अर्थ कोणीतरी मुद्दामून हे केलं आहे. उद्या ऑफिसात गेल्या आधी CCTV कॅमेरा तपासायला सांगतो आणि ज्याने हे केलाय त्याचा चांगलाच हिशोब चुकता करतो.
असा विचार करत त्याने आपला राग शांत केला. तो थडक आपल्या खोलीत निघून गेला. हातपाय धुवून फ्रेश झाल्यावर त्याने पुन्हा आपला लॅपटॉप उघडला आणि तो कामात गढून गेला. रणवीर अचानक कालून मोठ्या काकांचा आवाज आला. या काका, असं म्हणत रणवीरने त्यांना आत बोलवले. त्याचे मोठे काका सतीश त्याच्या समोर येऊन खुर्चीत बसले. बोला काका, काय विषय आहे, त्याने काम करता करताच विचारलं. रणवीर, लग्नाबद्दल नक्की काय विचार केला आहेस तू जर लग्न केलं नाहीस तर सगळी मालमत्ता आपल्या हातातून निघून जाईल, हे तुला माहीत आहे ना, काकांनी अगदी गंभीरपणे विचारलं. देवा, इतके दिवस घरातल्या बायका माझ्या लग्नामागे लागून मला हैराण करत होत्या. आता हे काकासुद्धा सुरू झाले की काय? यांना काही दुसरं कामधंदा नाही का? एक जण येऊन माझं डोकं खातात नुसतं. रणवीर मनातल्या मनात खूप चिडला. काका, अजून माझ्याकडे 6 महिन्यांचा वेळ शिल्लक आहे ना, मी विचार करेन, काळजी करू नका. तो वरकरणी शांत राहत म्हणाला. त्याचे काका तिथेच बसून काहीतरी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत विषय लांबवत होते. अशा गोल गोल गोष्टी बोलणारे लोक रणवीरला अजिबात आवडत नव्हते. समोरच्या माणसाने उगाच वेळ न घालवता थेट मुख्य मुद्द्यावर यावं असं त्याला नेहमी वाटायचं. काका, जे काही सांगायचं आहे ते सरळ सांगा ना, मला खूप काम आहे. रणवीर थोड्या कडक स्वरात म्हणाला. अरे काही नाही, उद्या प्रणित गोव्याहून परत येतो आहे. त्याने कसंही करून इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. तो दुसऱ्या कुणाच्या कंपनीत कशासाठी काम करणार, म्हणूनच विचार करत होतो की तू त्याला तुझ्यासोबत का ठेवून घेत नाहीस. तो तुझ्याच कंपनीत काम करेल. काकांनी अडकळत चाचरत आपला मुख्य हेतू बोलून दाखवला. प्रणित तो तर काकांचाच मुलगा होता, जो नेहमी आपल्या मित्रांसोबत उधळत अख्खा गाव फिरत असायचा. हे बघा काका, कामाच्या बाबतीत मी किती कडक शिस्तीचा आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आमच्या कंपनीत फक्त हुशार आणि कसं बसणाऱ्या लोकांनाच जागा मिळते. त्याला जर खरंच इच्छा असेल तर त्याने उद्या कंपनीत येऊन रीतसर इंटरव्ह्यू द्यावा. त्याच्यात जर खरंच पात्रता असेल तर त्याला नोकरी नक्कीच मिळेल. भाऊ किंवा नात्यागोत्याच्या भावना माझ्यासमोर चालत नाहीत. मी कोणत्याही शिफारस खपवून घेणार नाही. रणवीरने कडी तोडल्यासारखं सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. त्याचं हे बोलणं ऐकून काकांचा चेहरा एकदम उतरला. त्यावर पुढे काहीही न बोलता ते फक्त ठीक आहे एवढंच म्हणाले आणि तिथून निघून गेले. ह्या गोतावळा असलेलं कुटुंबाचं हे असंच आहे. भावनिक गोष्टी बोलून मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात, पण कामाच्या बाबतीत मी कोणत्याही नात्याची तडजोड करणार नाही, रणवीर स्वतःशीच म्हणाला. दुसरीकडे कसंही करून शेवटी त्याला चकवून तू नोकरी मिळवलीस तर, सूरजने विचारलं. ते दोघं एकत्र बसून बुद्धिबळ खेळत होते. तो एवढ्या सहज चकवला जाईल असं माणूस नाही. भलताच हुशार आणि चालाक आहे तो. मनातल्या मनात त्याने नक्कीच काहीतरी बेत आखला असणार. असं नसतं तर मला बघून कपाळाला आट्या घालणाऱ्या माणसांनी मला स्वतःहून अशी संधी का दिली असती, वैनिधी म्हणाले. तुझं हे डोकं आणि तुझे विचार मला तरी कधी समजणार नाही. उगाच त्या बिचाऱ्याला जास्त त्रास देऊ नकोस, सूरज म्हणाला. त्या बिचाऱ्याचं नाव ऐकताच वैनिधीचे डोळे रागाने लाल झाले आणि ती त्याच्याकडे वटारून पाहू लागली. त्याला बिचारा म्हटलं तर आपल्यालाच पाप लागेल. महादुष्ट माणूस आहे तो. किती माझा हे माहीत आहे का त्याला, ती वैतागून म्हणाली. बर बाई, माझं चुकलं, असं म्हणत सूरजने आपलं लक्ष खेळाकडे वळवलं. त्याने 3 वेळा डाव खेळला आणि 3 वेळा सूरजच जिंकला होता. वैनिधी मात्र तोंड पाडून गप्प बसली. हे कसं काय शक्य आहे, असा विचार ती करत होती. अरे, तू असं कसं काय जिंकलास? मी जेव्हा बाबांसोबत खेळायचे तेव्हा दरवेळी मीच जिंकायचे, ती म्हणाली. त्यावर सूरज हसला आणि म्हणाला, ते तुझे बाबा होते म्हणून, पण इथे समोर सूरज बसला आहे हे विसरू नकोस, असं म्हणत त्याने कॉलर उडवले. तसं काही नाही आहे, बाबा मुद्दामच माझ्यासमोर हरायचे हे मला आता समजते आहे. काय माहिती का, पण मला आज बाबांची खूप आठवण येते आहे सूरज,
असं म्हणता म्हणता तिचा आवाज एकदम भरून आला. तिला रडवेला झालेलं पाहून सूरज म्हणाला, ए निधी, इतकी काय नाराज होतेस? चल आपण आणखी एक डाव खेळूया. पण वैनिधी काहीच न बोलता शांत राहिली. तिने बुद्धिबळाचं पट बाजूला सारला आणि सूरजच्या मांडीवर आपले डोकं ठेवलं. मला समजूत आल्यापासून माझे बाबा हेच माझं जग होतं. मला आईची आठवण येऊन मी रडू नये म्हणून तिने मला खूप लाडाकोडात वाढवलं. पण सूरज, जन्म देणाऱ्या आईची आठवण मनात आल्याशिवाय कशी राहील सांग बरं. मला कित्येकदा असं वाटायचं की मला पण आई असायला हवी होती. माझे बाबा, आई, आजी, आजोबा, काका, काकू असं माझं पण एक खूप मोठं कुटुंब असायला हवं होतं. एकत्र कुटुंब किती छान असतं ना. पण माझ्या नशिबात ते कधीच नव्हतं. ती डोळे पुसत म्हणाले, का नाही होणार तू सुद्धा असंच एखाद्या मोठ्या कुटुंबाची सून बनून जा. म्हणजे तुझी ही इच्छा लगेच पूर्ण होईल. सूरज तिची समजूत काढत म्हणाला. ती तिथे अगदी मनापासून गंभीरपणे बोलत होती आणि हा मात्र तिची थट्टा करत होता. त्या मूर्खाचं बोलणं ऐकून तिला खूप राग आला. तिने रागाच्या भरात सरळ त्याच्या पायाला एक जोरात चमटा काढला. बाप रे, आई गो, राक्षसी कुठली, असं म्हणून सूरज वेदनेने वरडला. तिची ही कोडी पाहून सूरजच्या वरडण्याने तिच्या रडणाऱ्या चेहऱ्यावर शेवटी हसू उमललं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये ती तोंडाळ मुलगी नक्की कसली टीम तयार करून आणणार आहे याचीच रणवीर वाट पाहत होता. लोकांची डोकी फोडण्याशिवाय तिच्याकडे दुसरं काही कसं बसणं शक्यच नव्हतं. रणवीरने फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच तिला कामावर घ्यायचं ठरवलं होतं. नाहीतर तिच्यासारख्या मुलीच्या कंपनीला एक पैशाचाही उपयोग नव्हता. ती जोपर्यंत ह्या कंपनीत आहे तोपर्यंत कंपनी खूप जपून सांभाळावी लागणार होती. ती तिथे पाय ठेवेल तिथे फक्त गोंधळ आणि राडाच होणार होता. 2 दिवसातच तिने कंपनी बुडवली नाही म्हणजे मिळवलं. एक्सक्यूज मी, तेवढ्यात तिचा आवाज आला आणि ती आत आली. या आगाऊ मुलीला खरंच 100 वर्षाचं आयुष्य आहे असं रणवीर म्हणाला. मला सर म्हणायला, हिला काय रोग झाला आहे कुणास ठाऊक. स्वतःला काय कोणत्या राजाची राजकन्या समजते की काय. ह्या महाराणी साहेबांचं मोठं अपमान होतो सर म्हणायला. हो, या आत या, असं रणवीर अतिशय गंभीर चेहऱ्याने म्हणाला आणि फाईलची पान चाळत बसला. ती समोर उभी राहिली पण रणवीरने तिला बसण्यासाठी अजिबात सांगितलं नाही. ती तशीच उभी राहिली. हॉटेलमध्ये काम करायची नाही, फुकटचं अन्न खाऊन खाऊन हिला खूपच मास चढला आहे. तसेच उभी राहू दे, म्हणजे तिचा हा मास थोडा तरी उतरेल, असं तो मनातल्या मनात म्हणाला. रणवीरने सहज मान वर करून पाहिले तर वैनिधी त्याच्यासमोर अगदी ऐटीत दात कोरत खुर्चीवर बसली होती. बाप रे, हिला बसायला सांगितले कोणी? माझ्या परवानगीशिवाय तू खुर्चीवर कशी काय बसलीस? तुला साधी शिस्त पाळता येत नाही का? रणवीर रागाने वरडला. आलेल्या माणसाला बसवून बोलायचे एवढी साधी अक्कल तुम्हाला नाही का? खुर्च्या काय इथे नुसत्या सोसाठी मांडून ठेवल्या आहेत का, की आयुध पूजा करून त्यांना हळद कुंकू लावून पूजा करायला ठेवल्या आहेत? तिने तडकाफडकी उत्तर दिले. बाप रे, एका शब्दाला 100 शब्द बोलते आहे ही तोंडाळ मुलगी. नक्कीच बेडकाच्या वंशातील असावी ही. हो, खुर्च्या इथे बसण्यासाठीच आहेत, पण कामाची लायकी नसलेल्या लोकांनी ह्यावर बसू नये एवढंच. रणवीरने मुद्दाम तिला टोमणा मारला. ही वायपळ बडबड करणारी मुलगी किती बोलते आहे. हिच्याशी जे कोणी लग्न करेल त्याचे देवच जाणे. मागच्या जन्मी त्याने नक्कीच काहीतरी पाप केले असणार, म्हणूनच ह्या रागीट मुलीसोबत त्याला अख्खे आयुष्य काढावे लागणार आहे, असा विचार रणवीर करू लागला. हॅलो रणवीर सर, जरा जपून बोला. मी कामाची नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? तुम्ही दिलेली टीम मी रात्रभर जागून अगदी व्यवस्थित तयार केली आहे, ती बघा आधी. माझ्यासारखी हुशार मुलगी नोकरीला मिळणे हे तर ह्या कंपनीच्या मालकाचे मोठे सुदैवच समजले पाहिजे, असे म्हणत तिने आपले केस पाठीमागे सारले आणि ती ऐटीत बोलू लागले. तिचा हात तोरा बघून रणवीरने समोर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि तो गटागटा अर्धी बाटली पाणी प्यायला.
या नाटक करणाऱ्या मुलीचं तोरा आता रणवीरला अजिबात सहन होत नव्हता. बरं दाखव नक्की काय दिवे लावले आहेत ते मी पण बघतो, असं म्हणत रणवीरने पेन ड्राईव्ह मागितला. तिने तो पेन ड्राईव्ह त्याच्यासमोर सरकवला. रणवीरने तो लॅपटॉप जोडून पाहिलं, उघडली. हे काय आहे? कपाळाला आट्या घालत त्याने तिच्याकडे रोखून पाहिलं. फॉरेस्ट ड्रीम वेडिंग, तिने डोळे मिचकावत सांगितलं. लग्नाची एक सुंदर थीम तयार करायला सांगितली तर या शहाण्या मुलीने काय आणलंय काय माहीत. या मुलीचं शरीर फक्त माणसाचं आहे, पण डोकं मात्र संपूर्ण रिकामं आहे हे माहीत असूनही मी हिला हा प्रोजेक्ट दिला. खरं तर मीच स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे, असं रणवीरला वाटू लागलं. मॅडम, जर ह्या थीमचे स्पष्टीकरण द्याल का? त्याने विचारलं. अगदी सोपं आहे. फॉरेस्ट ड्रीम वेडिंग म्हणजे जंगलात लग्न करणे. निसर्ग कोणाला आवडत नाही सांगा? जुन्या काळातील पद्धत आणि आजची आधुनिकता यांचा मेळ घातला की ती एक नवीन गोष्ट बनेल. आपण जंगलात लग्नाचा कार्यक्रम ठेवूया. सगळ्या पाहुण्यांसाठी हिरव्या रंगाचं कपड्यांचं नियम ठेवूया. आजूबाजूला शुद्ध हवा, झाड, वेली आणि थंडगार वातावरण. वा, काय छान वाटेल ना? मुलगा आणि मुलगी जेव्हा एकमेकांना माळ घालतील तेव्हा त्यांना आपण त्या जंगलाचे राजेराणी असल्यासारखं वाटेल. किती सुंदर दिसेल हे सगळं, ती अगदी उत्साहाने वर्णन करत होती. पण तिचं हे बोलणं ऐकून रणवीरने मात्र आपल्या डोक्यावर हात मारून घेतला होता. फॉरेस्ट ड्रीम वेडिंग म्हणे, जंगलाची राणी आणि जंगलाचा राजा. नक्की कोणत्या सिंहाच्या आणि सिंहिणीच्या लग्नाचं बेत आखून आली आहे काय माहीत. रणवीर मनातल्या मनात म्हणाला, वाव वाव, खूपच छान आहे. लग्न जंगलात होणार म्हटल्यावर सगळं कसं निसर्गरम्य वाटेल ना. फोटो काढताना तर एकदम भारी वाटेल. एक काम करूया, लग्न लागताना नवऱ्या मुलीच्या खांद्यावर एक कावळा आणि नवऱ्या मुलाचा खांद्यावर एक घुबड आणून बसवूया. कसं वाटतंय? रणवीर रोधाने म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून वहिनीने आपला चेहरा एकदम रागीट केला. तिने घुबड कशाला पाहिजे? तू स्वतःच तिथे जाऊन बस ना, ती मनातल्या मनात पुटपुटली. पण तिचं हे पुटपुटणं रणवीरच्या कानावर पडलं होतं. किती हिंमत आहे हिची, मला थेट घुबड म्हणते आहे. ही एवढी भंगार थीम तयार करण्यासाठी तू रात्रभर जागत होतीस का? तुला जर हे काम दिलं तर तू माझ्या इतक्या मोठ्या कंपनीचं नाव खराब करून अख्खी कंपनी एखाद्या झाडावर नेऊन टांगशील. रणवीर वैतागून म्हणाला. माझ्या हुशारीचा असा अपमान करू नका. तुम्हाला काय माहिती चिकन कबाबची चव काय असते ते? तुम्हाला मी अजिबात आवडत नाही, म्हणूनच तुम्ही माझ्या ह्या छान कल्पनेला नकार देताय ना, ती म्हणाली. गाढवाला काय गुळाची चव असेच काहीतरी मन आहे ना. देवा, अजून काही दिवस जर मी हिच्या सोबत राहिलो तर मला थेट वेड्यांच्या हॉस्पिटलातच भरती व्हावं लागेल. उगीच संकट वडवून घेतलंस ना. आता बघ कशाला हवी होती ह्या अजब मुलीची सोबत, असं म्हणून रणवीरचं मनच त्याच्या टोमणे मारू लागलं. हो ना, खूप मोठं डोकं चालवून ही थीम तयार केली आहेस तर. पण मॅडम, जंगलात लग्न करायला ते लोक काय चिंपॉन्जी आहेत का? रणवीरने विचारलं. त्याचं हे बोलणं ऐकून वहिनीने आपले ओठ आवळले आणि ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली. बाप रे, ही मुलगी चिडली तरी किती गोड दिसते. तिचा चेहरा पाहून रणवीरच्या मनात अचानक एक वेगळाच विचार डोकावला. तो स्वतःवरच चिडला आणि त्याने रागाने आपले डोके झटकले. काय माहिती मला कधी कधी नक्की काय होऊन जाते कोण जाणे. या गुभाड्याला अचानक काय झालं? बसल्या बसल्या असं काय डोकं झटकतो आहे? ह्याला फिट्स वगैरे यायचं काही आजार आहे की काय? निधी, तू ह्याच्यापासून जेवढी दूर राहशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे, वहिनी मनातल्या मनात म्हणाली. काय तोंड बघत उभी आहेस? तुझी ही बंगार ती उचल आणि चालती हो इथून, रणवीर पुन्हा चिडून म्हणाला. म्हणजे मला नोकरी मिळाली नाही तर? तिने विचारलं. त्यावर रणवीर एखाद्या कोल्ह्यासारखं लबाड नजरेने इकडे तिकडे पाहत काहीतरी विचार करू लागला. आता सांग बघू, मला नोकरी देणार की नाही? मला चांगलं माहीत आहे की तुझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललं आहे. तू जर विहिरीत उडी मारशील तर मी थेट डांबरी रस्त्यावर उडी मारेन.
तुला जे करायचं आहे ते कर, निधी मनात म्हणाली. बिचारी खूप अडचणीत सापडलेली दिसते आहेस म्हणून मी तुला नोकरी देतो आहे, पण इथून पुढे असल्या फालतू कल्पना बंद करून मनापासून नीट काम कर, रणवीर म्हणाला. निधी जास्त बोलू नकोस, गुपचूप हो म्हणून टाक. हा माणूस एका क्षणात एक बोलतो तर दुसऱ्या क्षणात दुसरं अगदी डोक्याने फिरलेलं दिसतोय. वैनिधीच्या मनाने तिला बजावलं. ठीक आहे, थँक्यू असं म्हणून ती तिथून निघण्यासाठी उठली. हॅलो, रणवीरच्या आवाजाने बाहेर पडता पडता ती तिथेच थांबली. इथून पुढे मी तुझा बॉस आहे, त्यामुळे मला हाक मारताना सर असंच म्हणायचं, तो म्हणाला. तिला मनातल्या मनात हसू येत होतं, पण तिने कसाबसा आपलं हसू दाबून ठेवलं. ह्या माकडाला आता सर म्हणायचं तर काय करणार. तिची वेळच खराब होती, त्यामुळे तिला हे सगळे त्रास सहन करावेच लागणार होते. ठीक आहे सर असं म्हणून तिने मान हलवली आणि ती बाहेर पडली. पण तेवढ्यात मागून त्याचा आवाज ऐकून ती पुन्हा जागेवरच खिळून उभी राहिली. हॅलो, कंट्रोल रूममध्ये कोण आहे, रणवीर फोनवर कुणाला तरी विचारत होता. समोरून काय उत्तर आलं कुणास ठाऊक, पण रणवीर पुढे म्हणाला. काल आपले सगळे कॅमेरे नीट चालू होते ना. माझ्या गाडीची काच कोणीतरी फोडली आहे. मी स्वतः आता तिकडे येऊन तपासणार आहे, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. ते ऐकून वैनिधीचं डोकं एकदम सुन्न झालं. देवा, हा माणूस जर आता तिथे जाऊन CCTV तपासणार असेल तर माझं काही खरं नाही. निधी, मेलीस आता तू. त्याच्या गाडीची काच तूच फोडली आहेस हे जर त्याला समजलं तर तो तुझं पार किमा करून टाकेल. निधी, जरा डोकं चालव आणि पटकन काहीतरी कर, ती स्वतःशीच म्हणाली. गाई तिच्या हातापायांना कंप सुटला. रागाच्या भरात तिने दगड तर मारला, पण तिथे CCTV कॅमेरे असेल ह्याकडे तिचं लक्षच गेलं नव्हतं. भलताच दुष्ट माणूस आहे तो. काहीतरी केलंच पाहिजे, असं नक्कीच काय करावं हे न सुचल्यामुळे ती नककात विचार करू लागली. काहीही करून त्याला कंट्रोल रूममध्ये जाण्यापासून रोकायला हवं होतं. ती तडक मागे फिरली आणि केबिनच्या बाहेर पडणाऱ्या रणवीरला तिने घट्ट मिठी मारली. तिच्या ह्या अचानक केलेल्या कृत्यामुळे रणवीरला जणू विजेचा धक्काच बसला. तो तिथेच तिजून गेला. देवा, काय वेळ आली आहे माझ्यावर. ह्या माजलेल्या माणसाला मिठी मारायची वेळ आली आहे माझ्यावर. निधी, आजचा एक दिवस कसं तरी सहन कर, पण एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल. याचा सुवास खूपच छान आहे. छे, आता त्या गोष्टी कशाला आठवते आहेस, तिच्या मनाने तिलाच दटावले. ए वेड्या मुले, सोड मला. तुझी हिंमत कशी झाली मला मिठी मारायची. चल बाजूला हो, असं म्हणत तो रागाने बडबडू लागला. पण वैनिधी मात्र काहीही न ऐकता तशीच ओक्साबोक्शी रडण्याचं नाटक करू लागली. अरे रे, डोळ्यातून पाणी तर येत नाहीये, पण काही हरकत नाही. फक्त रडण्याचा आवाज आला तरी पुरेसा आहे. कसंही करून ह्याचं लक्ष विचलित करायला हवं आणि गाडीचा विषय त्याचं डोक्यातून काढून टाकायला हवं, एवढंच त्याचा हेतू होता. हे काय चाललंय, अशी का रडते आहेस तू. नक्की काय झालं आहे, कुठलं रोग आले तुला, म्हणत त्याने रागाने वरडला. देवा, रडणाऱ्या माणसाची कोणी असे समजूत काढतं का. नक्की कोणत्या जंगलातून पळून आला आहे काय माहिती हा माणूस, वैनिधी मनातल्या मनात म्हणाले. तुमच्या ऑफिसात काम करणारे लोक अजिबात चांगले नाहीत. कोणीतरी एकाने मगाशी माझ्याशी खूप गैरवर्तन केलं माहीत आहे का तुम्हाला, असं म्हणत तिने डोळ्यात पाणी नसतानाही रडण्याचा आवाज आणखी मोठा केला. एक कानाखाली दिले तर तुझे सगळे दात कशात जायला हवं. तुझ्यासारख्या मुलीशी गैरवर्तन करावे इतकी घाणेरडी आवड आमच्या ऑफिसात जाडू मारणाऱ्याची सुद्धा नाही. आजच नोकरीला आलीस आणि लगेच तक्रारी करायला सुरुवात केली. जा, काही काम असेल तर बघ तिकडे. रणवीर एखाद्या राक्षसासारखा कडाडला. बाप रे, हा माणूस माझं किती अपमान करतो आहे. निधी, तुला काही लाज लज्जा आहे की नाही. अशी काय गप्प उभी आहेस, काहीतरी कर पटकन, तिने स्वतःलाच दटावले. तिने डोळ्यात एकही थेंब पाणी नसताना आपले डोळे पुसल्यासारखे केले आणि म्हणाली. एका मुलीशी गैरवर्तन झालं आहे आणि ही गोष्ट तुमच्यासाठी इतकी किरकोळ आहे का. थांबा,
मी आत्ताच्या आत्ता महिला कल्याण विभागाकडे तुमची तक्रार करते, असं म्हणून ती तिथून निघून जाऊ लागली. पण रणवीरने लगेचच तिचा हात पकडला आणि तिला केचतच ऑफिसात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांसमोर आणून उभे केले. त्याने एक जोरदार टाळी वाजवून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. सगळे कर्मचारी लगेचच जागेवर उभे राहिले. ह्या मुलीशी नक्की कोणी गैरवर्तन केलं आहे? रणवीरने अतिशय कडक आवाजात सर्वांना विचारलं. अरे रे देवा, हा माणूस तर खरंच चौकशी करायला लागला की काय? घरातलं उंदीर गारवायला अख्खं घर पेटवून दिल्यासारखं झालं हे तर. मी करायला गेले एक आणि झालं भलतंच. बघा बघा, माझ्या एका चुकीमुळे आता मलाच इथे मोठी शिक्षा भोगावी लागणार की काय? वहिनी मनातल्या मनात खूप घाबरली. त्याच्या त्या कडक आवाजावर तिथे उपस्थित असलेले सगळे कर्मचारी अगदी शांत उभे राहिले. कोणाच्याही तोंडातून एक शब्द निघत नव्हता. तुम्हालाच विचारतोय मी, सांगा नक्की कोणी हिच्याशी गैरवर्तन केलं आहे? रणवीरने आपला आवाज आणखी वाढवला. त्याचं त्या चढत्या आवाजाने सगळ्यांची पाचावर धारण बसली होती. तो वैनिधीकडे वळाला आणि रोखून पाहत म्हणाला, तूच सांग आता, नक्की कोणी तुझ्याशी गैरवर्तन केलं आहे? निधी संपली रे तू आता. तू खोटं बोलत आहेस हे जर त्याला समजलं तर हा तुला जिवंत सोडणार नाही, असं तिच्या मनाने तिला बजावलं. तो माणूस तिथे नाहीये. तो दिसायला चांगला 6 फूट उंच होता. त्याने फ्रेंच दाढी ठेवली होती. त्याचं एका हातात चांदीचं कडं होतं आणि तो दिसायला खूपच देखणा होता. वैनिधीने वेळ मारून नेण्यासाठी समोरच उभे असलेला रणवीरचं हुबेहूब वर्णन त्यालाच सांगायला सुरुवात केली. पण त्या मूर्ख माणसाला तिने केलेला हा विनोद काही समजलाच नाही. निधी, तो तुला देखणा वाटला का? तिच्या अंतर्मनाने तिला आजचा टोमणा मारला आणि तिने लगेच स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. रणवीरने तिच्या अगदी जवळ येत तिच्या कानापाशी आपला चेहरा नेला. तो देखणा होता ना? मग नक्की तुझी काय अडचण आहे? त्याने उपरोधाने विचारलं. त्याचं बोलण्याचं लावाड अर्थ वैनिधीला लगेच समजला. काय? ती आश्चर्याने वरडली. काहीही सुचेनसे झाल्यामुळे वैनिधी तिथेच तोंड कडू करून शांत उभी राहिली. तेवढ्यात अचानक रणवीरच्या फोनची रिंग वाजली. फोनवर बोलणे संपवून त्याने वैनिधीकडे पाहिले आणि म्हणाला, चल माझ्यासोबत. असे म्हणत तो पुढे चालू लागला. हा माणूस आता आपल्याला नक्की कुठे घेऊन चालला आहे या विचाराने तिच्या पोटात गोळा आला. काय स्वप्न बघत उभी आहेस का इथे तिथे? चल लवकर, तो जोरात वरडला. त्याचा तो वरडण्याचा आवाज ऐकताच वैनिधी बाणावर आली आणि गुपचूप त्याच्या मागे मागे धावू लागली. रणवीर मनातल्या मनात म्हणाला, ग बाई, आज मी तुला असं काही त्रास देणार आहे की कंबर मोडून 2 दिवस तुला साधं चालताही येणार नाही. सर, आपण नक्की कुठे चाललो आहोत? तिने मागे धावत धावत विचारलं. हा, इथे शेजारीच आठवडे बाजार भरला आहे ना, तिथून 10 किलो चिंच आणि 3 किलो कैऱ्या आणायला चाललोय आपण. रणवीर मिस्किलपणे हसत उपरोधाने म्हणाला. मगाशी त्याच्याकडे अजब नजरेने पाहत मनातल्या मनात म्हणत होती, तुमच्या मागे तुमची बायको लागली आहे का? असं विचारणाऱ्या या मुलीची लायकी त्याने चांगलीच ओळखली होती. शहरातील इतक्या मोठ्या आणि नामांकित उद्योगपतीला तिने असा अजब प्रश्न विचारला होता. रणवीर जागीरदारची इब्रतच घालवली होती हिने. रणवीरने आपले दात वटकात रागाने तिच्याकडे पाहिले, पण ती मुलगी भलतीच कमकी निघाली. ती थोडीसुद्धा घाबरली नाही. उलट तिने आपल्या भुवया उंचवल्या आणि म्हणाली की, मग हे पहिलं आहे की दुसरं? कितवा महिना चालू आहे? हो, आणि डोहाळे जेवण कधी करायचं आहे नक्की? रणवीरला चांगल्या प्रकारे समजलं होतं की ही मुलगी मुद्दामून त्याला चिडवण्याचा प्रयत्न करत आहे. मी नक्की कसं दिसतो तुझ्या डोळ्यांना? रणवीर रागाने वरडला. तिने नक्ककात रडण्याचे नाटक करत वरपासून खालपर्यंत त्याला न्याहाळलं आणि म्हणाले, तसं पाहिलं तर तुम्ही काही पुरुषासारखे दिसत नाही. मग नक्की तुम्ही कोण आहात? तिचं हे बोलणं ऐकून रणवीरचं पार बडका उडाला. सगळं काही माहीत असूनही ही मुलगी त्याच्याशी असं पंगा घेण्याचं धाडस करत होती. त्याच क्षणी त्याने तिचा हात पकडला
आणि तिला स्वतःकडे जोरात ओढलं. तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ आणत तो म्हणाला, तुझ्या बोलण्याचं नक्की काय अर्थ आहे? मी पुरुष नाही असं म्हणायचे आहे का तुला? मग दाखवू का तुला मी पुरुष आहे की नाही?